नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत घरगुती फ्रेंच फ्राईज। इथे मी 4 बटाटे सोलून उभे कापून स्वच्छ धुवून घेतले आहेत। इथे मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये कापलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत। कापलेल्या बटाट्याच्या फोडी यासाठी बॉईल करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून पटकन शिजल्या जातील आणि तळताना तेल देखील जास्त लागणार नाही। तेलामध्ये तळायला जास्त वेळ लागतो आणि शिजायला देखील जास्त वेळ लागतो। यासाठी आपल्याला या फोडी 5 ते 6 मिनिटे पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायच्या आहेत। यावरती आता मी झाकण ठेवलं आहे। 5 ते 7 मिनिटे झाली आहेत। झाकण काढून आपण बघूयात। बटाट्याच्या फोडी चांगल्या बॉईल झाल्या आहेत। त्या आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। या फोडी मी चाळणीमध्ये काढून घेतल्या आहेत आणि त्याचं पाणी नितळून घेतलं आहे। नितळून झाल्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या फोडींमध्ये आपल्याला 2 चमचे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे मैद्याचा वापर केलेला आहे आणि ते आता सर्व फोडींना चांगला मिक्स करून घेणार आहे। मैदा यासाठी लावायचा आहे की तळल्यानंतर थोडासा बाहेरून क्रिस्पीनेस क्रंचीनेस येण्यासाठी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर आपल्याला लावायचं आहे। इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला या बटाट्याच्या फोडी तळून घ्यायच्या आहेत। गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला या सर्व फोडी तळून घ्यायच्या आहेत। इथे बघू शकता तुम्ही गोल्डन रंगावरती फ्रेंच फ्राईज मी तळून घेतले आहेत। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे। अगदी सोपा आणि झटपट होणारा देखील आहे। लहान मुलं देखील खूप आवडीने खातील। तयार आहे आपले होममेड फ्रेंच फ्राईज। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।